आजची जी कथा असणार आहे ही कथा गौरव राय याची असणार आहे. गौरव हा शंकराचार्य युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होता. गौरवच्या आयुष्यामध्ये सगळं काही व्यवस्थित सुरू होतं आणि गौरवच्या घरच्यांना वाटत होतं की गौरव व्यवस्थित त्याचं सगळं काही सुरू आहे. पण आतमधून गौरव खूप तुटलेला होता. गौरव एका उमा नावाच्या मुलीवर प्रेम करत होता. जवळजवळ 4 वर्षापूर्वी गौरव आणि उमाची ओळख झाली. हळूहळू यांच्या दोघांमध्ये मैत्री झाली. हीच मैत्री काही वेळेनंतर प्रेमात बदलली. पण खरं तर हे प्रेम एकतर्फे तर होतं असं दिसत आहे. कारण गौरवने आयुष्य जगताना अचानक त्यांनी आपला जीवन संपवलं आहे आणि त्यांनी एक व्हिडिओ पण स्वतःला संपवण्याच्या आधी काढला आहे. गौरव आत्महत्या करण्याअगोदर तो सर्वांना व्हिडिओ काढून शेअर करतो. त्या व्हिडिओमध्ये गौरव घरच्यांना म्हणतो की माफ करा, आपल्याकडे सगळं काही होतं पण मला हे जीवन संपवायचं आहे. आता नेमकं गौरवसोबत घडलंय काय? चला तर मग बघूया. गौरव सांगतो की मी उमाला अनेक मुलांबरोबर बघितलं आणि जागेवर पकडलं. त्यानंतर आमच्या दोघांचं थोडं भांडण झालं. तर काही वेळेनंतर ते नॉर्मल पण झालं आणि उमाने पण मला वचन दिलं की पुन्हा असं कधी होणार नाही. त्यानंतर एक दिवस गौरव आणि उमा कुठेतरी बाहेर चाललेले होते. अचानक गौरवचं पेट्रोल संपतं आणि पेट्रोल आणण्यासाठी गौरव आणि उमा पेट्रोल पंपावर जातात. पण तेवढ्यात उमाचा भाऊ गौरवला उमासोबत बघितल्यानंतर तो बोलतो. त्यानंतर उमा बोलते, गौरव आणि माझं 4 महिन्यापूर्वीच ब्रेकअप झाला आहे आणि हाच मला बळजबरी याच्यासोबत घेऊन आला आहे. त्यानंतर उमाचा भाऊ गौरवला सांगतो, पुन्हा उमासोबत दिसला तर सोडणार नाही आणि उमा पण स्वतःला वाचवण्यासाठी खोटं बोलत होती. त्यानंतर तिथून उमाचा भाऊ उमाला घेऊन जातो. त्यानंतर उमा आपल्या मित्रांना सांगून घरच्यांना विश्वास पटवून देण्याचं काम करते की गौरव आणि माझ्यामध्ये काहीच नाही आहे, गौरवचा मला त्रास देतोय असं घरच्यांना दाखवून देते. गौरवला उमाच्या घरचे टॉर्चर करतात, धमकी देतात, उमापासून लांब राहा. मग त्यानंतर गौरव आणि उमा पुन्हा कधी भेटत नाही. 25 जानेवारी 2024ला उमाची बहीण फिजा आणि तिचा जो नवरा असतो, बॉयफ्रेंड असतो मजहर, हे गौरवला रस्त्यामध्ये भेटतात आणि तिथेच त्यांचं भांडण होतं. त्याला तिथे मारहाण पण करतात. तो खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो पण कुणीही त्याचं ऐकत नाही. त्यानंतर 30 जानेवारी 2024ला गौरव एका रेल्वे स्टेशनवर जातो आणि तिथेच आत्महत्या करतो. त्या ठिकाणी मरण्याअगोदर तो एक व्हिडिओ काढतो. त्या व्हिडिओमध्ये तो सांगतो की मला उमा आणि तिच्या बहिणीच्या नवऱ्याने आणि बहिणींना खूप टॉर्चर केलं आहे. मी काही केलं नाही तरी पण माझ्यावर आरोप लावण्यात आले असं गौरव त्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्याचबरोबर तो बोलतो की उमा अनेक मुलांबरोबर रूममध्ये दिसायची आणि ती माझ्या पाठीमागे मला फसवायची. त्यानंतर गौरव रेल्वे स्टेशनवर आत्महत्या करतो आणि बरोबर व्हिडिओमध्ये तो असं पण बोललेला असतो की तिच्या बहिणीला म्हणजेच उमाच्या बहिणीला आणि तिच्या बहिणीच्या नवऱ्याने शिक्षा झाली पाहिजे कारण त्यांनी दोघांनी खूप माझ्यासोबत वाईट कृत्य केलं आहे. पोलीस याचा पुढचा तपास करत आहे आणि उमा आणि तिची बहिणीचा नवरा जेलमध्ये आहे. आता कोर्टाकडून केस सुरू आहे. तर मित्रहो, प्रेमात काय होऊ शकतं तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. जर आपली कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.